आणि आयुष्यात ध्यानात ठेवा, चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा, पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती, द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डेअरिंगच केली. वा वा, हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेले चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का, मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होती महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती, फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला? कशाने बर्बाद झाला सांगते ना, ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका, पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा, एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता, संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा, वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता, डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली, द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं, अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं, भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तुम्हाला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो? वाक्य नाही आहे का, मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हाणलाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो? अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाशी काय व्हायला लागला? तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हॉर्न वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं, जो मला त्रास झाला दिली का? लय पुरुषार्थ झाला का?
नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का, येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणतं ती मागून खिचडी फाटेल, पुढच्या लावून तो फोडून टाकेन, फोडून टाकेन, फोडून टाकेन, फोडून. मग ही कोण शिवीन. आणि त्याच्या नादी लागायचं का आला मरायला, त्याची चड्डी त्याला मिळालं. आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शा दिली. अहो ती याडच तू पुढे जाय, त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते, आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा, बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागला नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबरायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाथ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंमत. काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो, पागल आहे तू फक्त फोटोच येतोय अर्धा, तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला, शेजारची म्हणली काल भेटला गेला. मी गेला काय करतो त्याला. महाराज विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईन, पण किंमत तर वाढली. काय दुबळ्याला मारायला गेली का पुतना? पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत? अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली? किरकोळ काम करायचीच नाही. BA व्हायलन मग MA व्हायलन, नोकरी लागल. मी आला तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाली, तू काय एडवण करतो. MA फिमे खातं कोण खातं? 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा, नाही तर बायको मिळत असते. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. हो 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या का पोऱ्यानं नाही पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं लागतं जी बाय कोण फेकू आले. काय लोक हे काय ही बायको बिको मिळणार नाही. आता झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MA फिमे बावळाटपणा. MA फिमे आले माणसं म्हणते असं तसं नीट आहे का. विष पाजायला गेली पुतना कृष्णाला पहिलं गिराईक होतं. घाट मोठ्याची घ्याव. पुतण्याच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले ऐका. कृष्णानं डोळे का झाकले तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा? शंकरानं. विष प्यायल्यावर हा म्हणला दूध आपल्याला. दूध संपलं आणि रक्त आलं. कृष्ण म्हणला रक्त नको आपल्याला. मग रक्त कोणी प्यायचं? ज्यांचे विचार आसुरी आहे, ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज. कोणी करायचं नाही. नाही काय लोक बोलले हे नाही चालत, ती पोथिवाचीच आहे, काही बरळू नको. काय माणसं म्हणते वा असं का करतं. उत्तर ऐका आणि कुठं चाललं होतं आपण परत ध्यानात ठेवा. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो आणि नीट वाक्य ऐका. त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही, पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. मी रातभर कुठे जाऊ द्या, तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला
म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्री. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली? 18. आणि घ्या लिहून 18च्या 18 अध्याय एका मिनिटात, एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय? 18 अध्याय. ऐका पटकन किती कोणते फास्टमध्ये बरं का, फास्टमध्ये. ब्रह्म एक, डोक्यातून जाईल तुमच्या. पहा, ब्रह्म एक माया दोन, ब्रह्म एक माया दोन, गुण 3 वेद 4 भूतबा शास्त्रता पुऱ्या 7 वसु 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जान शशाची कारण 18 पुराणे हरिशी गाती. आणि 18 अध्यातली 1800 नंबरची ओवी येणेवरी ज्ञानदेव सुखे. हा झाला संपला प्रश्न. काय कळलं तुमचं? तुम्ही पहा, कळलंच कुठं काय? 2च ध्यानात राहिले नाही, 18. ऐका परत 18च्या 18 फास्ट. त्यालाही सावध बसावं लागत. हा, ब्रह्म एक, ब्रह्म एक माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुऱ्या 7 वसु 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जान शाही शास्त्री 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी येणेवरी ज्ञानदेव सुखी. हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या भक्ती म्हणजे काय? मी आणि तू जाणं आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बडेशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी.